जर आपला जन्म हा गरीब कुटुंबात झाला असेल तर ती आपली चुकी नाही, पण आपण जर मरत असताना गरिबीत मरू तर ती आपली नक्की चुकी असेल. त्यासाठी तुम्हाला पुढे जावं लागेल, शिकावं लागेल. प्रत्येक संकटाचं उत्तर तुम्हाला आज ना उद्या मिळणार आहे. आपण या ठिकाणी असं पण म्हणू शकतो की लोहा जितना तपता है उतनी ही ताकत भरता है, सोने को जितनी आग लगे वो उतना खूब चमकता है. अरे सूरज जैसा बनना है तो सूरज जैसा जलना होगा, नदियों सा आदर पाना है तो पर्वत छोड़ निकलना होगा. और हम आदम के बेटे हैं, जो सोचे राह सरल होगा, हर एक संकट का हल होगा. वो आज नहीं तो कल होगा, वो आज नहीं तो कल होगा. वेळेची मर्यादा जाणतो. एक छोटासा प्रसंग सांगतो या ठिकाणी थांबतो. ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंग्लंडला गेले होते त्यावेळेस ते भारतामध्ये येत होते. ही गोष्ट त्यांच्या कार्यकर्त्यांना कळाली. कार्यकर्त्यांना कळल्यानंतर कार्यकर्ते त्यांच्या स्वागतासाठी विमानतळावर दाखल झाले. बाबासाहेबांचं विमान लँड होण्यासाठी जवळजवळ 2 ते 3 तास लेट होणार होतं, पण एकही कार्यकर्ता न डगमगता त्याच ठिकाणी उभे राहिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं विमान लँड झालं. लँड झाल्याबरोबर ते बाहेर येण्याच्या दिशेने निघाले. तेच का सर्व कार्यकर्ते त्यांच्या दिशेने धावत सुटले. ढोल ताशे वाजू लागले. त्यांच्या घोषणांनी आकाश दुमदुमून गेलं होतं. बाबासाहेब आगे पडो, हम तुम्हारे साथ है, हम तुम्हारे साथ है. एवढंच नाही, कोणी त्यांना हार घालत होतं, कोणी त्यांच्या पाया पडत होतं आणि कित्येक भंगत ते एवढं आनंदमय वातावरण त्या ठिकाणी बनलं होतं. अशा ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लक्ष केलं. त्यांचं लक्ष केलं की समोर एक म्हातारा माणूस बसलेला आहे जो अत्यंत कौतुकाने हा सर्व सोहळा बघत आहे. सर्व गर्दीला बाजूला झालं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या म्हाताऱ्या व्यक्तीकडे गेले आणि त्या व्यक्तीच्या डोक्यावर, त्या व्यक्तीच्या पायावर आपलं डोकं ठेवलं. ते डोकं ठेवल्यानंतर तिथल्या आजूबाजूच्या लोकांना प्रश्न पडला की बाबा एवढे मोठे महान प्रचंड पंडित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि एका म्हाताऱ्या माणसाच्या डोक्यावर पायावर डोकं काय ठेवत असतील बरं. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की हे तेच किर्लोस्कर गुरुजी ज्यांनी मला लहानपणी माझं शिक्षण दिलं. ते म्हणल्यानंतर गुरुजींना लहानपणीचा भिंगोळा आठवायला लागला. गळलेले कपडे, फाटलेले दप्तर आणि फुटलेली पाठी आठवायला लागली. एवढं ते पोर वर्गाच्या बाहेर शिक्षणासाठी धडपडत होतं. एखाद्या चातक पक्षाप्रमाणे ते विद्यार्थी ज्ञानाचे कल उचलत होतं. तेवढं त्यांना ती पूर्ण जाणीव झाली आणि तो बाबासाहेब आज एवढा मोठा झालेला त्यांना बघितल्यानंतर त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. थोडक्यात आजच्या जीवनातील आपल्या सगळ्यात मोठा खोटारडेपणा जर काही असेल तर शिक्षकानं दिलेल्या ज्ञानाबद्दल आपल्याला कृतज्ञता किंवा जाण नसते. त्यासाठी आपल्याला दिलेल्या शिक्षकांना जे आपल्याला शिक्षण दिलेले, जे ज्ञान दिलं आहे त्या बाबतीत आपल्याला कुठेतरी कृतज्ञता आणि जाण असली पाहिजे. त्यामुळं आपण आपल्या शाळेला आणि आपल्या शिक्षकांना कुठं विसरता कामा नाही. अशा सर्व शिक्षकांनी आजचा कार्यक्रम एवढा मस्त प्रमाणे घेतला त्याबद्दल त्यांचे या ठिकाणी आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद.